नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर पूनम पाटील यांनी मांडलेला एक विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. आता बघा, चेसच्या जगात अलीकडेच एक रोमांचक स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये भारत आणि अमेरिकेच्या संघात झालेल्या सामन्यात एक वादग्रस्त प्रसंगही घडला. चेकमेट, USA व्हर्सेस इंडिया या प्रदर्शन सामन्यात अमेरिकेनं भारताचा 5-0ने पराभव केला. या सामन्यातल्या मुख्य मुकाबल्यामध्ये जगातला नंबर 2 खेळाडू हिकारू नाकामुराने, ज्याचं वय वर्ष 37 आहे, वर्तमान विश्व चॅम्पियन डी गुकेशला, ज्याचं वय वर्ष फक्त 19 आहे, त्याला हरवलं. मात्र नाकामुरानं विजयानंतर गुकेशच्या बोर्डावरचा राजा म्हणजे किंग जो मोहरा असतो तो प्रेक्षकांमध्ये फेकून दिला, ज्यामुळे सोशल मीडियावर आणि चेस प्रेमींमध्ये मोठा वाद निर्माण झाला. विजयानंतर नाकामुरानं उत्सव साजरा करताना गुकेशच्या बोर्डवरचा राजा हवेत फिरवून प्रेक्षकांमध्ये फेकला आणि मुठ्ठी हवेत दाखवली. यामुळं स्टेडियममधल्या हजाराहून अधिक अमेरिकन प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या खऱ्या, पण सोशल मीडियावर अनेकांनी हे कृत्य अपमानजनक आणि असंयमित म्हटलं. सगळीकडे नाकामुराची बदनामी सुरूच आहे. चेस हा अतिशय शांततेचा खेळ असल्यानं अशा माज दाखवत केलेल्या उत्सवाची ही अपेक्षा नव्हतीच. अनेकांनी हा गुकेशचा अपमान असल्याचंही म्हटलं. विशेषतः तो फक्त 19 वर्षाचा असल्यानं त्यानं दाखवलेल्या संयमाचं जगभरातून कौतुक होतंय. पूर्व विश्व चॅम्पियन व्लादिमीर क्रॅमेनिक यांनी एक्सवर म्हणजे पूर्वाचं ट्विटरवर हे आधुनिक शतरंजच्या अधोगतीचं लक्षण म्हटलंय. क्रॅमनिक यांनी नाकामुराच्या वर्तनाला शतरंजला हानी पोचवणारं म्हटलं आणि गुकेशसारख्या संयमी खेळाडूची प्रशंसा केली. गुकेशनं पराभवानंतरही शांतपणे बोर्डावरचे मोहरे पुन्हा व्यवस्थित ठेवले आणि आपल्या संयमानं सगळ्यांची मनं जिंकली. सोशल मीडियावरचे चाहते म्हणतायत, गुकेश खरा राजा आहे, मग तो बोर्डावर असो किंवा बाहेर. भारताचा हा युवा तारा शतरंजच्या जगात नवी उंची गाठतोय. दुसरा सामना भारतात होणार आहे आणि गुकेश पुन्हा लढण्याला सज्ज आहे. या घटनेनं खेळाडू माजोरडा असता कामा नये हे पटवून दिलं. प्रत्येक खेळाडूनं आपला पराभव संयमानं आणि आपला विजय फारच संयमानं साजरा केला पाहिजे. भारत नेहमीच संयमाचं आणि नम्रतेचं दर्शन घडवतो. गुकेशच्या या कृतीतून साऱ्या जगाला हे दिसून आलंय. श्रोते हो, संयम आणि नम्रता हे गुण नेहमीच आपल्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवतात आणि योग्यसुद्धा, हो ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.